थँक्यू सर. बाबूशहा यांचा आपण आवाज मागच्या सत्रामध्ये ऐकला, अनुभवला. हिंदी आणि त्या हिंदी भाषेवरचं त्यांचं एक जबरदस्त प्रभुत्व, डॉमिनन्स आणि कंट्रोल, त्याचबरोबर एक सेन्स ऑफ ह्युमर आणि सोबत क्रिकेटचा एक आनंद आपण जरूर घेतलाय. मॅचमध्ये पुन्हा एकदा आपण नवीन मॅचला प्रारंभ करतो आणि प्रारंभी खरे पाहता दोन टीम्समध्ये खरं तर हा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. विजयाचा पहिला आत्मविश्वास घेऊन मैदानामध्ये दोन संघ एकमेकांसमोर लढताना आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला जय चिरोबा सांगडे आणि त्यांच्या विरोधात टीम गावदेवी वाकडी, अशा दोन संघादरम्यान ही चालू असलेली विद्यमान लढत आपल्याला पाहायला. या फटक्यांना खरं तर यांच्या बॅटमधच्या धावा आल्या, षटकार आणि चौकारांना एन्जॉय केलं. एंटरटेनिंग इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज अमित भोपी जो नुकताच बाद झालाय, 10 चेंडूमध्ये 25 धावांचं एक शॉर्ट अँड स्वीट कॉन्ट्रीब्युशन ॲज अ लेफ्ट हँडेड अट्रॅक्टिव्ह बॅटर. टीम जय चिरोबा सांगडे या टीमसाठी आपल्याला पाहायला मिळालं. आपण पाहताय स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2024 डे 3. ज्या दोन संघांमध्ये खेळ आपण पाहतोय. पहिला विजय संपादित केल्यानंतर पहिल्या विजयाचा तो आत्मविश्वास कॅरी करत असताना दोन्ही टीम्समध्ये एक चांगला उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला, तो गावदेवी वाकडी या टीमना इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. टीम सांगडे या टीमला मैदानामध्ये पहिले दोन फलंदाज लवकर बाद झाले, त्यानंतर अमितनं आणि बंटीनं मात्र संघाची दारोमदार रिस्पॉन्सिबिलिटी उचलली. हाही फटका दिस टाइम मंगेश पाटीलच्या बॅटमधनं आलाय. ओव्हरपीस बॉल ला खरं तर त्याचा खरपूस समाचार घेणारा जागेवरनं पिक केलाय. स्टँड अँड डिलिव्हर. पाहूया ऍक्शन रिप्ले. 24 लाईव्ह इव्हेंट्स ची स्क्रीन. हा स्लॉक स्वीप होता, जागेवरनच नी बेंड केला. वेट ट्रान्सफर करत असताना टायमिंग प्रॉपर जमलं. कॅल्क्युलेटिव्ह स्ट्रोक, वेट, वॉच अँड ट्रान्सफर असा हा षटकार पाहायला मिळाला मंगेशच्या बॅटमधनं. अजून एक षटकार, षटकार चौकार चौकार षटकार येत आहेत. रणसंख्या थांबायचं नाव घेत नाहीये. अब तक 56. Half tracker cut and passes through the fielder, through the third man region towards long stop. ला स्टॉप होईल हा बॉल सीमारेषा पार आणि येईल. अजून एक चौकार आलाय. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं 1% ऑफ युअर लक फॅक्टर अँड 99% ऑफ युअर एफर्ट्स, आणि हा खरं तर नशीब बळवंत चौकार पाहायला मिळाला. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह, लक फेवर्स द ब्रेव्ह. 4 धावा, धावसंख्या झाली 60. धावांचा ओघ वाढत चालला. गॅप शॉट सिलेक्शन, प्रॉपर टायमिंग. क्षेत्ररक्षक फसलेत, बॉल टर्न झालाय. प्रतीक आणि आदित्य या दोन क्षेत्ररक्षकांमध्ये चांगला तालमेल, परंतु बॉल अखेरीस आदित्यनं जोपर्यंत उचलून फेकून देतील तोपर्यंत 2 धावा कव्हर होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 62 ऑन द स्कोर बोर्ड नाव. शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील. यावेळेला हा येईल डॉट बॉल. डॉट बॉल अखेरीस आपल्याला पाहायला मिळाला आफ्टर व्हेरी लॉंग टाइम. मागच्या काही 10 चेंडू नंतर मात्र हा डॉट बॉल आलाय. मागच्या 3 चेंडूमध्ये 3 षटकांचा विचार केला तर शेवटच्या चेंडूवर षटकार आलाय. हे शेवटचं षटक आहे. या शेवटच्या चेंडूवर षटकार येईल का? लोड फुलटोस पिक केलाय. ऑफ साइडला ड्राईव्ह केला. डीप पॉइंट मध्ये कोणी नाहीये. बॉल फरार होईल. आउटफील्ड जबरदस्त फास्ट आहे आणि येईल. अजून एक चमकार. 24th ओव्हर. वेस्ट हाईट साठी बॅटिंग टीम कडनं रिव्ह्यू घेतलाय. पंच जुळले जातील आणि जो टेक्निकल टीमचा सपोर्ट, अर्थातच ट्रान्सपरन्सी इज द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस टुर्नामेंट. पारदर्शकता या स्पर्धेची ओळख आहे. रचित दादा पाटील युवा आयोजक, त्यांना आज तेजस दादा आणि त्यांची मात्र साथ मिळतीये. त्यांच्याच खरं तर मी म्हणेन मार्गदर्शनाखाली, कुशल आणि कल्पक नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन आपण पाहताय. इट्स अ फेअर बॉल. 4 धावा मिळतील शेवटच्या बॉलवर. रणसंख्या झाली ती 66 आणि काढाव्या लागतील त्या 67. 67 टू विन फ्रॉम लिमिटेड 24 बॉल्स. 24 चेंडू आणि 67 धावा. धावांचा डोंगर उभा केलाय. चला नेक्स्ट मॅच मध्ये टीम गवान आणि मोह कोलीवाडा, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस साठी या. क्विक, थोडं फास्ट या. नेक्स्ट मॅच मध्ये 2 टीम्स आपल्याला पाहायला मिळतील. तेही एक मॅचेस जिंकत असताना पुढे गेलेत
टीम मोह कोलीवाडा आणि टीम गवान. पहिल्या इनिंगचा खेळ झाला. तब्बल 66 धावांचा डोंगर उभा केलाय. मोठी धावसंख्या 67 धावा काढाव्या लागतील आणि या धावा मात्र पुन्हा एकदा कशा पद्धतीनं चेस केल्या जातील यासाठी फलंदाजी करणाऱ्या टीम कडनं कशा पद्धतीनं रणनीती आणि एक्झिक्युशन होईल या संपूर्ण मॅचचं आणि या इनिंगचं धावतं विवरण ऐकण्यासाठी आम्ही जरूर इन्व्हाइट करू दीपक पाटील सरांना की या आपण या मायक्रोफोनवर फॉर द नेक्स्ट इनिंग. Stay tuned with us with 24 live events. आपण पाहताय स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक अ मेमोरियल ट्रॉफी. चला मोहा कोळीवाडा आणि गव्हाण दोन टीमचे कॅप्टन टॉस रेडी या. सदुसष्ट धावांचे लक्ष्य आहे या मॅच मध्ये. मोठं टार्गेट सेट करण्यात आले. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीची जोडी पाठवा टीम वाकडी. चला सलामीची जोडी पाठवा. स्पर्धेचे आयोजक रचित पाटील आणि सहआयोजक तेजस म्हात्रे काहीशी चर्चा करत असताना टेन्शन आहे थोडस. 7 दिवस स्पर्धा पण टेन्शन घेऊन जमणार नाही. या अगोदर 11 दिवस स्पर्धा एकट्याने हँडल केले त्यामुळे तेजस म्हात्रे यांचा मोठा आधार आहे. रचित पाटील यांना अनुभव आहे त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडून अनुभवाचे धडे गिरवत असताना या स्पर्धेचे आयोजक रचित पाटील. सलामीची जोडी मैदानामध्ये. 67 रन्स टू विन. 67 धावा. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. खास करून सगळेच गोलंदाज महागडे. आदित्य मोरे 16, रमेश पवार 16, हर्ष जमदाडे 18 आणि तेजस पवार 16. 3 गोलंदाजांनी 16 धावा खाल्ल्यात. बॅटिंग आपण पाहिली तर अमित बोपे 25, बंटी पाटील 24, मंगेश पाटील 16. 2 फलंदाज शून्यावर बाद झाले होते. आशिष पाटील संघातील मुख्य खेळाडू शून्यावर. वैभव भोपी शून्यावर. परंतु तरी सुद्धा इतर फलंदाजांनी मात्र त्यांची कमी जाणू दिली नाही या टीमला आणि म्हणूनच भरभक्कम धावसंख्या सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये उभी राहिली आहे. सलामीची जोडी सार दारोमदार जी आहे ती याच खेळाडूवर आहे. डावखुऱ्या त्याचा विस्फोटक फलंदाज रमेश पवार आणि आदित्य मोरे. 2 फलंदाजांना किल्ला लढवावा लागेल. नेक्स्ट मॅच मोहा कोळीवाडा आणि गव्हाण या 2 संघादरम्यान. चला टॉस आपण करतोय. टीम गव्हाण टीम कॅप्टन आणि टीम मोहा कोलीवाडा. रिस्पेक्टेड तेजस म्हात्रे यांना मी इन्व्हाइट करू की या आपण या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स समोर जिथे आम्ही नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. अर्थातच दोन्ही टीमचे कॅप्टन पहिल्या विजयाचा आत्मविश्वास दोन्ही टीम्सकडे आहे आणि टॉस आम्ही जरूर करतोय. 4 षटकांचा सामना असणार आहे. छापा इज द कॉल. छापा इट इज. टीम मोह कोलीवाडा या टीमकडे टॉस केलाय. निर्णय आपण
त्वरित कळवून घ्या आणि आपला स्क्वॉड रेडी ठेवा. जसं मात्र मॅच संपेल तसं आपण मैदानाचा ताबा घ्या. जोरदार अपील आणि आउट. पहिल्या बॉलवर षटकार आणि पुढच्याच बॉलवर आऊचा खेळ खल्लास. महत्वाची विकेट मिळवून दिले ती गोलंदाज मंगेश पाटीलला. सगळ्यात मोठा धक्का. त्यामुळे 67 धाबांचं लक्ष पार करायचं स्वप्न धुळीस मिळतंय की काय, परंतु आऊच्या बिना लढावं लागेल ते गावदेवी वाकडे टीमला. च्या पद्धतीने आशिष पाटील शून्यावर बाद झाला होता. सुधीरच्या इम्प्रेशन्स आपण पाहू शकता, एक्सप्रेशन पाहू शकता. अगदी जोरदार अपील त्याची पाहायला मिळाली आणि त्यांना माहिती आहे. पहा पुन्हा एकदा बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडछाड करण्याचा प्रयत्न. आउटसाइड एज. पहा जोरदार अपील. ओहो काय सेलिब्रेशन आहे. दमदार सेलिब्रेशन पाहायला मिळालं सुधीर यांचं यष्टांच्या पाठीमागे. सगळ्यात महत्वाची विकेट तर होतीच, कारण या मॅच मध्ये जर मॅच बनवली असती तर आऊ ना तेजस्वी मात्रे प्रस्थान करतात. रचित यांच्याशी मोठी चर्चा करून ते निघालेत. त्यांना आपण स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊया. आज बुर्दुल नाईट, बिग टीम्स बिग लॉट, हाय लॉट्स, A+ ग्रुप आहे आज. मंगेश पाटील तयार. समोरच्या दिशेला ड्राईव्ह यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. मिड ऑफला थांबवला चेंडू. सिंगल मिळेल आशिष त्या ठिकाणी. 1 रन धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 7 या आकड्यावर. 7 ऑन बोर्ड. मंगेश पाटील आदित्य आडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न करतोय. मिड विकेटला चेंडू येतो. लॉंग ऑनचा फिल्डर वेगानं बंटी त्या ठिकाणी पोहोचलाय. दुसऱ्या धावेचा कॉल धोकादायक होऊ शकला असता. थ्रो जर परफेक्ट हातामध्ये असताना तर इकडे मात्र परतावं लागलं असतं प्रशांत पाटीलला. 2 धावा मिळाल्या. 2 धावेनं टीमच्या टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. 9 धावा धाव फलकावर. 4 चेंडूची समाप्ती. नेक्स्ट मॅच कव्हाण आणि मोहा कोळीबाडा दोन्ही उल्वे नोडमधील संघ आमने सामने येतील. ओ यावेळेस थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. स्क्वार लागला त्या ठिकाणी. बॉल थांबवला. एक जाव सिंगल रन. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 10 या आकड्यावर. एखादा मोठा स्ट्रोक इकडे खेळावा लागेल. प्रत्येक गोलंदाजांनी 16 पेक्षा जास्त धावा दिल्यात. 10 झाल्यात. इकडे मोठा स्ट्रोक आला तर 16 कुठेतरी त्या धावसंख्येकडे जाता येईल. ओ आणि तो फटका मात्र पाहूया इकडे. मात्र समोरच्या दिशेला सुपर स्ट्रोक, स्ट्रेट ड्राईव्ह फटका. बॉल सीमा रेषा पार. 4 धावांकरता चौकार. आणि या 4 धावांच्या मदतीनं टीमची टोटल 14-14 वर. ओ पिच होता. समोर दिला होता अगदी आणि समोरचं क्षेत्र मोकळं होतं. मिड ऑफ वरतून टोलवला. काही इंच कमी पडला असेल षटकाराला. 14 ऑन बोर्ड. 14 धावा धाव फलकावर. दुसरं षटक पाहूया गोलंदाजी बार्कवर. सूर्यकांत तयार होतात. सूर्यकांत पाटील रेडी होते.
लेफ्ट मोद विकेट हा बॉल सरळ फुल टॉस दिलाय. स्वीपचा प्रत्युत्तर बॉलला पाठवलंय सीमा पार षटकार. पहिला चेंडू टाकत असताना थोडीशी चुकी जरूर झाली. सूर्यकांत पाटीलवर मात्र हल्ला चढवलाय. 6 धावेने टीमची टोटल मध्ये वाढ 20 ऑन बोर्ड. 7 चेंडूच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर सांगडे संघाची धावसंख्या 18 होती. वाकडी संघाची 20 आहे. सांगडेच्या 2 विकेट पडल्या होत्या. इकडे एकच विकेट गेले. त्यामुळे नेक टू नेक आपण पाहिलं थोडासा वरचढ दिसतोय. परंतु सातत्यानं मात्र हे सातत्य टिकवावं लागेल तरच हा सामना जिंकता येईल. क्रिकेटमध्ये सारं काही शक्य आहे. आदित्य मोरे ऑन स्ट्राईक. चांगली पॉवर हिटिंग पाहायला मिळते. सूर्यकांतवर प्रेशर. लेफ्ट मोद विकेट. नेक्स्ट बॉल. ओ पुन्हा एकदा फुल टॉस दिला. स्ट्रेट टू द स्क्वेअर लेग. विकेट टेकन. कॅच घेतले त्या ठिकाणी. आणखीन एक मोठी विकेट. मोठा धक्का. वाकडीची सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर. आदित्य मोरे बाद. फुल टॉस होता. मोठा स्ट्रोक साठी गेला जरूर. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चांगला झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. करण घरत सुपर कॅच. या सामन्यातला महत्वाचा कॅच होता तो मात्र त्याने टिपलाय. आदित्य मोरे डिपार्ट. 20 वर दुसरा धक्का. दुसऱ्या चेंडूवर दोनही ओव्हरच्या विकेट गेले. पहिल्या बॉलवर षटकार आला होता दोनही ओव्हरच्या. दुसऱ्या बॉलवर दोनही ओव्हरच्या विकेट गेले. तिसऱ्या बॉलवर मागच्या ओव्हरमध्ये 1 रन आली होती. इकडे पाहूया प्रशांत पाडेच्या साथीला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल तो अविनाश पाटील. सूर्यकांत सफलता मिळाली. पहिल्या बॉलवर षटकार. त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज. नेक्स्ट बॉल. लेफ्ट मोद विकेट ना. बघूया पुढचा चेंडू. नवीन येणारा फलंदाज लेफ्ट हँडेड बॅटर. चांगला चेंडू होता. फुल लेन खोदून काढलाय त्याला. समोरच्या दिशेमध्ये लॉंग ऑन कडे जात असताना सिंगल मिळेल. 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. सप्ताह तुम्हाला पाहायला मिळेल स्वर्गीय राजीव गांधी मैदानावर. 22 तारखेपासून 28 तारखेपर्यंत 7 दिवस. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा सुद्धा रचित पाटील यांची लवकरच अनाउन्स होईल. तब्बल 3 लाख रुपये प्रथम पारितोषिक असेल. ऑन साइडला प्लेस केला हा चेंडू. दुसऱ्या धाब्यासाठी आणि 2 धाबा पूर्ण. थोडस उशिरानं थ्रो झाला. उशिरानं बॉलवर जाणं आणि त्याचा फायदा मात्र प्रतिस्पर्धी टीमला होत असताना दुहेरी धावेनं टीमच्या टोटलमध्ये वाढ होईल. पहिल्याही षटकामध्ये हेच घडलं होतं. पहिल्या बॉलवर षटकार. दुसऱ्या बॉलवर विकेट. तिसऱ्या बॉलवर सिंगल. चौथ्या बॉलवर डबल. आणि दुसऱ्याही षटकाच्या तेच घडते. षटकार विकेट सिंगल डबल. मागच्या ओव्हरच्या 5व्या बॉलवर सिंगल आली होती. त्याचीच पुनरावृत्ती पाहायला मिळणार का? ओ इकडे मात्र फक्त रिशा सायनं बॉलला वळवलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे क्षेत्ररक्षक वेगानं त्या ठिकाणी पोहोचलाय. दुसऱ्या धाब्याचा कॉल. थ्रो येईपर्यंत मात्र फलंदाज पोहोचलेत. 2 रन. 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसते. 25 धावा. वाकडी संघाला सपोर्ट करण्यासाठी रॉकस्टार प्रवीण गायकर यांची उपस्थिती. त्यांचं सहर्ष स्वागत. बिझी शेड्यूल आहे. मोठ्या टीम्स, मोठे लॉट्स, मोठे कॉमेंटेटर्स. ओ यावेळेस मात्र फटका चांगला आहे. बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून. व्यासपीठाला सलामी देणारा बुलंदी षटकार. 6 रन्स मिळतील. षटकारानं अजूनही मॅच मध्ये बॅलन्सपणा ठेवलाय. समतोलता साधली गेले आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 31 वर. एवढंही हलक्यात घेऊ नका सांगडे संघ.
वाकडी संघ जबरदस्त कमबॅक करतोय. तोडीसतोड प्रत्युत्तर देत असताना 31 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 बॉलमध्ये 36 धावांची गरज आहे. 31 आल्यात आणि 36 करायचे आहेत. काहीही घडू शकतो. प्रवीण गायकर यांची उपस्थिती. विश्वनाथ पाटील आणि कैलासजी पाठक करतात हे आमचे क्रीडा रसिक आज या मॅचला एन्जॉय करतायत वाकडीचे. त्यांचा आपण वॉर्म हार्टेड वेलकम करूया. चला कमाल सामना सुरू आहे. 2 ओव्हर्समध्ये 31 आल्यात. 2 ओव्हर्समध्ये 37 ची गरज आहे. आणि 2 ओव्हरसाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय तेजी भोईर यांना. प्रवीण गायकर आपण जर का 2 ओव्हर जॉईन केला तर नक्कीच आम्हाला आनंद आहे. ते थँक्यू दीपक पाटील सर. पुन्हा एकदा लेट्स बॅक टू क्रिकेट. आणि मॅच मध्ये मी म्हणेन पुन्हा एकदा सामना जिवंत ठेवला. दोन्ही फलंदाजांनी मात्र पुन्हा एकदा मॅचचं अटेन्शन ग्रॅब केलंय. बैठा फटका स्लॉग स्वीप इट्स अप इन द एअर. फिल्डर आहेत झेल टिपतील. मॅच मध्ये ट्विस्ट अँड अ टर्न यू टर्न आणलंय. टाळ्या वाजल्या. टीम आपल्याला पाहायला मिळतेय जय चेरोबा सांगडे या टीमसाठी. कारण गोलंदाजांना पहिल्याच बॉलवर इथे मात्र बीट केला. आशिष पाटीलला फलंदाजी करत असताना मात्र तितकंसं कॉन्ट्रीब्युशन देता आलं नाहीये. इथे मात्र पुढ्यात टाकलेला बॉल अगेन्स्ट द स्पिन खेळून काढण्याचा मनसुबा खरं तर उद्ध्वस्त केला. बॅटर अविनाश पाटील पहिल्याच बॉलवर 1 आणि त्यानंतर तो बाद झालाय. तितकं कॉन्ट्रीब्युशन देता आलं नाहीये. अन आउटस्टँडिंग फिल्डर अमित मात्र मैदानामध्ये जात असताना इन ॲट नंबर 5 आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया इक्वेशन आता. उर्वरित चेंडू असतील ते या षटकामधील 5 म्हणजेच 11 चेंडू आणि 11 मध्ये धावा हव्यात. हॅलो चेक. 11 चेंडू आणि 36 धावांचं इक्वेशन. 11 चेंडू 36 धावा. या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करून द्यावं लागेल. बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रशांत पाटील. 1 षटकार 1 चौकार 2 डबल्स आणि 1 सिंगलच्या साह्यानं अजूनही तग धरून ते उभे आहेत. संघाचं एक शेवटचं आशेचं किरण आपण असं म्हणूया. मिडल ऑर्डर स्पेशालिस्ट फलंदाज अमित जमदाडे आपल्याला पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षण करतायत. हा फुलटॉस बॉल इनवाइट केलं होतं. ताकदीचा वापर करता आला नाहीये. टायमिंग फसलं. बॉलने इलेव्हेशन जास्त घेतलंय आणि क्षेत्ररक्षक मात्र कोणती चूक न करता झेल टिपते. आणि अखेरीस पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या बॉलवर विकेट मिळाली. दुसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या बॉलवर विकेट मिळाली. आणि तिसऱ्याही षटकामध्ये इट इज जस्ट अ कोइन्सिडन्स दुसऱ्या बॉलवर अजून एक विकेट मिळाली आहे. अनदर बॅटर आउट. शून्याचा चष्मा परिधान करून अमित बाद होतील. थोडेसे नाराज. फुलटॉसला कन्वर्ट करता आला नाहीये. जजमेंट थोडंसं चुकलं. बॉल हवेमध्ये दीर्घकाल राहिलाय. उंची जास्त आणि करता लांबी कमी असा हा फटका सादर करत असताना आपण पाहायला मिळाला. आणि तिथे मात्र नक्कीच मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करतोय टीम जय चेरोबा सांगडे. मॅच थोडी फसली का हा क्वेश्चन मार्क आपल्याला पाहायला मिळेल. 10 चेंडू आणि आता 36 धावांची गरज आहे. 12-36 असं इक्वेशन होतं. 2 चेंडू डॉट गेले. 2 विकेट्स आलेत. 2 विकेट्स म्हणजे आशिष पाटील हॅट्रिक बॉल. हॅट्रिक संपादित करेल का? बॅटर आपल्याला पाहायला मिळतील प्रतीक. प्रतीककडे सुद्धा ताकद आहे. तोही षटकार चौकार ठोकू शकतोय. फिंगर्स रोल केलाय. स्विंग बॉल. फ्लाइट दिली बॉलला. अजून एक डॉट बॉल. 9-36. मॅच फसली. आता प्रत्येक एका चेंडू मागे चौकाराची गरज आहे. 4 ऑन एव्हरी बॉल. निर्णायक गोलंदाजी आशिषची. पुढ्यात टाकल्या. पुढ्यात उचलल्या. बॉलला फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याच्या डोक्याच्या आवाक्याच्या वर्ण अर्थातच त्यांनी प्रयत्न केला मंगेशनं. परंतु बॉल हवेमध्ये राहिलाय आणि फरार झालाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन क्लिअर करणारा बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते. प्रतीकच्या बॅटमधनं हा पहिला षटकार. बॅटिंग करणारा युनिट टीम गावदेवी वाकडी या टीमसाठी मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये थोडं पुनरागमन करणारा षटकार पाहायला मिळालाय. उर्वरित इक्वेशन पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपण जरूर अपडेट करूया. या षटकामधील 2 म्हणजेच 8-36. हे 2 चेंडू यावर लक्ष असणार आहे. अटेन्शन असणार आहे. षटकार चौकार येथील प्रयत्न तर होईल. मेहनत करावीच लागेल. चेंडू कोणताही असू दे फटका सजवावाच लागेल.
बॉल सरळ सोडून दिलाय, पंच इशारा करतील इट्स अ व्हाईट बॉल कॉल. 8 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी धावा हवे आहेत ते 29. 8ला 29. 2 चेंडू, या 2 चेंडूवर आक्रमण करतील फलंदाज प्रतीक. गती कमी केली, चेंडू चांगला रीड केलाय, प्रॉपर जज केलाय. पुन्हा एकदा बैठक हॉरिझॉन्टल बॅटेड स्ट्रोक. वन्स अगेन बॅक टू बॅक हा दुसरा षटकार आलाय प्रतीकच्या बॅटमधनं. आणि विजयाचं खरं तर मी म्हणेन एक प्रतीक आणि संकेत देणारा मॅच मध्ये घुसखोरी करणारा षटकार पाहायला मिळालाय. अजून एक षटकार आलाय प्रतीकच्या बॅटमधनं. आता उर्वरित इक्वेशन 7 चेंडू आणि 23 धावांची गरज. या षटकारासाठी टाळ्या वाजल्या. या षटकाराला जसा तो बॉल सीमारेषा पार गेलाय ऍप्रिशिएट केलं. शाबासकीची कौतुकाची थापही मिळाली आहे. सोबतीचा खेळाडू नाव आहे प्रशांत, ज्याच्या बॅटमध्ये एक षटकार चौकार आलाय. मजबूत त्याचा बांधा आहे. शेवटच्या क्षणाला कोणत्याही क्षणाला कोणत्याही चेंडूवर आक्रमण करण्याची तयारी आहे. आक्रमण करतील 7ला हव्यात त्या 22 23. 7-23 असं इक्वेशन आहे. शेवटचा बॉल, तिसरं षटक बॉलिंग ट्रॅकवर. आशिष पाटीलवर चढवलाय हल्ला. वेट वॉच आणि कट करायचं होतं बॉलला. गतीनं बीट केलं स्विंगनं, बीट केलं टप्प्यानं. येईल हा डॉट बॉल. 6ला आता धावा हव्यात त्या 23. मॅच मध्ये पुन्हा एकदा बॉलिंग करणारं युनिट. शेवटच्या बॉलवर जर का बघितलं गेलं तर डॉट आलाय बॉल. पुनरागमन केलं. चला लगेच फिल्डिंग सेटअप करून घ्या. अजूनही 2 किंवा 3 मॅचेसचं मात्र आजचं हे शेड्यूल आपल्याला कव्हर करायचं आहे. एक्स्ट्रा टाइम तुम्ही घेऊ नका. फिल्डिंग करणाऱ्या टीमला मी पुन्हा एकदा विनंती करू. टीम जय चेरोबा सांगडे कॅप्टन, आपण लवकरात लवकर फिल्डिंगचं सेटअप करून घ्या. चला पंच थोडं सूचित करा प्लीज. घड्याळामध्ये जवळजवळ 4:28 झालेत. इथून पुढे अजूनही 2 मॅचेस ऑफिशियली आपल्याला 4 षटकांच्या कव्हर करायचे आहेत. आणि जर वेळ राहिला तर विल थिंक ऑफ क्वालिफायर मॅच आपण जरूर ट्राय करू, प्रयत्न करू. टाइम मॅनेजमेंट करावं लागेल. नेक्स्ट मॅच मध्ये मोहा कोलीवाडा आणि गवान या 2 टीम्स मध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल, जिथे टॉस जिंकला मोहा कोलीवाडा टीमनं. अनिकेत आणि त्यांची संपूर्ण टीम जी मागच्या काही सत्रामध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये, आता या मॅच मध्ये मात्र पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. चला गोलंदाज लगेचच आपण तयार राहा. 6ला 23. दोन्ही टीम्सना मात्र समसमान संधी आहे. पहिले 2 चेंडू किमान एक मोठा फटका येणं गरजेचं असणार आहे. तेच सांगत असतील गावदेवी वाकडे टीमचे समर्थक. रॉकस्टार प्रवीण गायकर एक अग्रनामांकित, एक हाय रेटेड टेनिस बॉल क्रिकेटर, चे हिंदी आणि मराठी भाषेचे जबरदस्त समालोचक. आणि हे मॅचला एन्जॉय करतायत. इनसाइड आउट, इट्स अप अँड डाऊन स्ट्रेट टू द फील्डर हँड. इट्स अ सॉफ्ट डिसमिसल, व्हेरी अपसेट मोमेंट. 6 मध्ये 23 असं इक्वेशन होतं आणि गोलंदाजानं पुढ्यात टाकलेला बॉल अगेन्स्ट द स्पिन ज्याला आपण म्हणतो, तो फटका खरं तर सजवण्याचा प्रयत्न झाला. आणि इथे मात्र पहिल्याच बॉलवर बीट झालेत आणि बादही झालेत बॅट्समन प्रशांत पाटील. आणि आता उर्वरित इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल 5 चेंडू आणि 23 धावा. मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन केलंय. बॉलिंग करणाऱ्या टीमनं गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आशिष म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल, पहिला फलंदाज बाद झाला. आता टॉप ऑर्डर कोलॅप्स झाली आहे. मिडल ऑर्डरवर जबरदस्त प्रेशर आहे, सायकोलॉजिकल इम्पॅक्ट. आणि तो प्रेशर घेऊन मैदानामध्ये फलंदाज उतरले ते तेजस पवार. वेल नाहीये, त्यांना पहिल्याच बॉलपासून आक्रमण करावं लागेल. पहिल्या बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. पंच सांगतात की बॉल एक्स्ट्रा अतिरिक्त टर्न झालाय. पंचांचा इशारा आलाय की हा व्हाईट बॉल आहे. 5 मध्ये अजूनही काढायचे त्या 22. मॅच थोडी फसली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. एखादा षटकार चौकार जर का आला तर पुन्हा एकदा कमबॅक करता येईल. 5-22 असं इक्वेशन आहे. सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत जाईल अशी अपेक्षा. एखादा चौकार किंवा एखादा षटकार या नेक्स्ट 2 चेंडू मध्ये जर का आला तर मॅचची इंटेन्सिटी वाढेल, मॅचची एनर्जी वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि प्रत्येक प्रेक्षकाला अशीच मॅच हवी असते. कुणाला तुम्ही विचारलं मॅच कशी हवी आहे तर ते जरूर सांगतील हाय व्होल्टेज नेल बायटिंग फाईट पाहिजे. फिंगर स्लो होल केल्या, गती कमी केली, फसवा बॉल. गोलंदाजानं त्याची कल्पकता, बुद्धिमत्ता, चातुर्य वापरलं. त्यांना ठाऊक आहे वारा थोडासा मंदावलाय, वातावरण समशीतोष्ण जरी असलं तरी सुद्धा संध्याकाळचं सत्र आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मॉइश्चर
जिथे मात्र आपण म्हणतो की बॉल लवकर ट्रॅव्हल होत नाहीये, अतिरिक्त टाइम, अतिरिक्त ताकद आणि टाइम जर का जुळलं तर मात्र षटकार येतील. अशा परिस्थितीमध्ये फिंगर्स रोल करत बॉल रिलीज केलाय. इथे लाईन मागे खेचली आहे. शॉट ऑफ गुडलँड स्पॉटवरनं बॉल आउट स्विंग करायचं होतं. इथेही आपण पाहिलं की ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना फटका फसला प्रतीकचा आणि येईल अजून एक डॉट बॉल. एकूण धावसंख्या झाली ती 47 आणि हॅलो इक्वेशन आहे 3 चेंडू आणि 20 धावांचं. मॅच फसली आहे, मॅच पासून दूर चाललाय, अडचणीमध्ये सापडलाय बॅटिंग करणारा संघ टीम गावदेवी वाकडी. 3 ला अजूनही 20 ची गरज आहे. एखादी चुकी गोलंदाज करेल त्याच्यानंतर मात्र नक्कीच पुनरागमन करतील का? हा व्हाईट बॉल आलाय, अजूनही संधी आहे. 3 चेंडू आणि आता 19 हव्यात. एखादा अजून एक व्हाईट बॉल, नो बॉल, एक्स्ट्रा रन, ती धावफलकावर येईल का? त्यानंतर षटकार येतील का? आव्हानात्मक आहे, आव्हानात्मक आहे आणि आव्हाने खेळाला मनोरंजक बनवतात. चॅलेंजेस ज्याला आपण म्हणतो. संकटात आहे संघ. बॅटिंग बॅटर आपल्याला पाहायला मिळाला आहे तो तेजस. कठीण परिस्थितीवर मात्र मात करत चौकार आपल्याला पाहायला मिळाला, परंतु या चौकारानं धावफलक, चेंडू आणि धावांचं अंतर कमी करेल. एकंदरीत काय तर या चौकारानं एकूण धावसंख्या 50 क्रॉस करत असताना 52 वर पोहोचली आहे. फिरून मारला फटका, जागेवरनच हुक केला. धावा मिळतील 4. उर्वरित इक्वेशन 2 चेंडू आणि 2 मध्ये एकूण 15 धावा काढायच्या आहेत. या मॅच मध्ये गोलंदाज चूक करेल त्याच्यावर मोठा फटका येईल अशी अपेक्षा असणार आहे टीम गावदेवी वाकडीला. एज अँड दिस इज ऑलमोस्ट या मॅच मध्ये पूर्णपणे पकड मजबूत करत असताना विजयाकडे मार्गक्रमण करते टीम मोह कोलीवाडा. काय डिसिजन घेतलाय? फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय अनिकेतनो. चला आणि ओपनिंग पेअर मैदानामध्ये लवकरात लवकर उतरा. गव्हाण टीम ओपनिंग पेअर रेडी राहा. जशी मॅच संपेल तसं मात्र लगेचच मैदानाचा ताबा घ्या. खेळामध्ये औपचारिकता शिल्लक असताना 1 ला 15 स्विच प्रीमिडिएटेड. मॅच फिनिश होईल षटकारानं की चौकारानं पाहूया आपण. चौकार डिक्लेअर करतायत पंच आणि इथे 11 धावाच्या फरकानं हा मोठा विजय, दुसरा विजय संपादित केलाय. आय वुड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट टीम जय चेरोबा सांगडे for second win in the tournament and very hard luck team गावदेवी वाकडी. नेक्स्ट मॅच मध्ये जसं आपण अनाउन्स करू तत्पूर्वी या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, 24 धावा 6 चेंडू मध्ये ज्यानं संपादित केल्या तो फलंदाज बंटी पाटील ठरलाय. या मागच्या मॅचचा हिरो जय चेरोबा सांग